श्री शिवलीलामृत अध्याय 7 सोमवंत व सुमतीची कथा। या अध्यायाची फलश्रुती आहे स्वभाव सुधारेल, सन्मार्ग मिळेल, अनाथ सनाथ होतील, सद्गुरूंची भेट होईल। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, सज्जन हो, विदर्भात वेदमित्र व सारस्वत नावाचे 2 ब्राह्मण एकमेकांचे मित्र होते। त्यांचे पुत्र सुमेधा व सोमवंत हेही मित्रच होते। विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना राजाकडे पाठविले। त्यांची विद्वत्ता पाहून राजा म्हणाला, नैषद राजा, चित्रांगदाची पत्नी सीमंतिनी शिवव्रतदिनी दाम्पत्य पूजन करते, म्हणून तुमच्यापैकी एकाने स्त्रीवेश घेऊन दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावे। ती तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईल व या कामाबद्दल मीही अपार द्रव्य देईन। मग त्याने सोमवंताला स्त्रीवेश देऊन सुमेधासह सीमंतिनीकडे पाठविले। तिने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखले, पण तरीही शिव पार्वती समजून त्यांचे पूजन केले व भोजन द्रव्य वस्त्रालंकार देऊन त्यांना निरोप दिला। मार्गामध्ये सोमवंताला आपण स्त्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमेधाकडे रतिसुखाची मागणी करू लागला। सुमेधाने त्याची कान उघडणी करून त्याला घरी नेले। तेथे आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळताच सारस्वताने त्याविषयी राजाला जाब विचारला। तेव्हा राजाने त्याची क्षमा मागून सोमवंताला पूर्वरूप प्राप्त व्हावे म्हणून देवीची उपासना केली। देवीने सोमवंत स्त्रीच राहणार असे सांगून त्याचे व सुमेधाचे लग्न लावण्यास सांगितले। सूत दुसरी कथा सांगू लागले। अवंतीमध्ये मदन नावाचा एक व्यभिचारी ब्राह्मण पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असे। एके दिवशी त्याने वृषभ नावाच्या शिवयोग्याची सेवा केली, म्हणून दुसऱ्या जन्मात पिंगला सीमंतिनीची कन्या कीर्तिमालिनी झाली। तर मदनाने वज्रबाहू राजाच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला। गरोदरपणी तिच्या सवतींनी तिच्यावर विष प्रयोग केल्याने त्या मायलेकरांच्या अंगावर भयंकर फोड उठले। उपचारांनीही उपयोग झाला नाही। तेव्हा राजाने त्यांना अरण्यात सोडले। त्यावेळी एका वाण्याच्या सोबतीने ती वैश्यनगरीस आली। तेथील पद्याकर राजाला भेटून तिने आपली कर्म कहाणी सांगितली। राजाने तिच्या राहण्याची व पोटापाण्याची व्यवस्था केली। पुढे एका व्याधीने तिचा मुलगा वारला। तेव्हा सुमती शोक करीत असता एका शिवयोग्याने तिला मृत्यूंचे मंत्र सांगून अभिमंत्रित भस्म त्या दोघांच्या अंगास लावले। त्यांच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला। ती दोघे निरोगी व सुंदर झाली। शिवयोग्याने तिच्या पुत्राचे भद्रायू नाव ठेवले व त्याला अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला। श्री सांब सदा शिवार्पणमस्तु। शुभम भवतु। हर हर महादेव। ओम नमः शिवाय।